डोंबिवली शहरातल्या नावाजलेल्या स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आहे। या स्पर्धेचं यंदाचं हे 14वं वर्ष असून जय दुर्गामाता क्रिकेट संघाच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। या स्पर्धेत 48 ग्रामीण भागातले संघ तर 16 शहरी भागातले असे 64 संघ सहभागी झालेत। डोंबिवलीच्या प्रीमियर कंपनीच्या मैदानावर या स्पर्धा सुरू झाल्या आहेत। 26 जानेवारीपर्यंत ही स्पर्धा सुरू राहणार आहे। आज झालेल्या पहिल्या सामन्यात पडेल गावाच्या संघातील स्वप्नील म्हात्रे यांना 14 चेंडूत 50 धावा ठोकून आपल्या संघाला विजय मिळवून दिला। त्याला 5000 आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आलं। सतत 14 वर्षे आम्ही क्रिकेटची स्पर्धा मोठ्या भव्य प्रमाणात साजरी करतोय। इथे 48 संघ हे ग्रामीणचे असतात आणि 16 संघ हे शहरी असतात। असे म्हणून दरवर्षी दिवसेंदिवस स्पर्धेचा हे वाढत चाललेला ही स्पर्धा 19 तारीख ते 26 तारखेपर्यंत चालणार आहे। हा आमच्यासाठी वर्ल्ड कपच असतो, त्या कारणाने खूपच म्हणजे रात्री झोप पण नाही येत, खूपच एक्साइटेड असतो। आज खूपच प्राऊड फील होतोय, कारण की गावासाठी खेळताना खूपच जणांच्या अपेक्षा असतात गावातल्या घरच्यांच्या, आणि कारण की सर्व लाईव्ह असतं त्यामुळे जास्तच अपेक्षा आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।